कधीच रवी दादा नाही आगे बढो आणि कधीच रवी चव्हाण आगे बढो नाही, फक्त भाजपाच आगे बढो असंच म्हटलं पाहिजे। माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे। मी काय होतो आणि त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा 2002 साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि 2002 पासून काम करत करत एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो। हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही। त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत, कारण या पार्टीनेच मला मोठं केलंय आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही। आणि या निर्मळ आणि प्रभावी अशा विचारधारेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे। देशातील असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो आपल्यापैकी असणारा प्रामाणिक कार्यकर्ताच करू शकतो। आणि असे प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याच पक्षामध्ये नाहीत, हे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं। राष्ट्रीयत्वाचा असणारा हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे। आणि या 2029 कडे जेव्हा लक्ष तुम्हाला आम्हाला ठेवून जेव्हा चालायचं आहे त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाची ही वेळ आहे। तुमच्या सर्वांच्या साथीनेच हे सर्वच्या सर्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पादक्रांत करायचं आहे। मला खात्री आहे की महाराष्ट्रातील असणारा हा कार्यकर्ता थकणार नाही आणि देवेंद्रजींच्या भाषेमध्ये थांबणारही नाही। येणाऱ्या काळात तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून एक सशक्त असा भाजपा निर्माण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी पावलं उचलूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल।